आज आपल्याला सिरीज सर्किट म्हणजे काय बघायचं आहे. काय सिरीज सर्किट म्हणजे काय? आपण एक पेक्षा जास्त लोड म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेजिस्टन्स एकत्र जोडले असतात. त्यामध्ये करंट वाहण्यासाठी काय असतो? एकच मार्ग असतो. करंट वाहण्यासाठी काय असतो? एकच मार्ग असतो. त्याला काय म्हणतो आपण? सिरीज सर्किट. आता ते सिरीज सर्किट कशा प्रकारे असते, कशा प्रकारे असते आपण ते थोडक्यात बघूया. काय थोडक्यात बघूया. आपल्या जवळ सप्लायचे दोन टोक असतात, बरोबर? एक पॉझिटिव्ह टोक असते आणि दुसरं कोणतं असतंय? निगेटिव्ह टोक, बरोबर? यालाच काय म्हणतो आपण? एल. आणि याला काय म्हणतो? न्यूट्रल असं म्हणतो, बरोबर? आता या सप्लायच्या टोकापासून आपण सप्लाय घेतलेला आहे. सप्लाय पासून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण काय जोडतो? आपल्या घरी फ्यूज जोडत असतो, बरोबर? जोडतो का नाही? फ्यूज ही कशी जोडलेली आहे? सिरीज मध्ये जोडलेली आहे, बरोबर? त्यानंतर आपल्याला काय जोडायचं आहे? स्विच जोडायचं आहे. काय जोडायचं आहे? स्विच जोडायचं आहे. वन वे स्विच जोडायचं आहे, बरोबर? यानंतर पुढे काय जोडायचं आहे? आपल्याला सर्किटचा करंट मेजर करायचा आहे. काय करंट मेजर करायचा आहे? करंट मेजर करण्यासाठी काय जोडावं लागेल आपल्याला? अॅममीटर. अॅममीटर सुद्धा कसं जोडतो? सिरीज मध्ये जोडतो. त्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला काय जोडायचे? रेजिस्टन्स जोडायचे. रेजिस्टन्सच्या ठिकाणी आपल्याला काय जोडायचे आहे? लॅम्प जोडायचे आहे. ते लॅम्प बघू शकता आपण. हे पहिला लॅम्प घेतला, त्यानंतर हा दुसरा लॅम्प घेतलेला आहे, त्यानंतर हा तिसरा लॅम्प घेतलेला आहे आपण, बरोबर? हे कसं एका सिरीज मध्ये जोडलेलं आहे. नंतर या सगळ्यांना काय द्यायचं आहे आपल्याला? न्यूट्रल द्यायचं आहे. बघू शकता. तुम्हाला न्यूट्रल हे कुठं जोडायचं आहे? बल्बच्या शेवटच्या टर्मिनलला जोडलेलं आहे. सगळे लोड कशामध्ये जोडलेले आहेत? सिरीज मध्ये जोडलेले आहेत, बरोबर? या ठिकाणी करंट वाहण्यासाठी फक्त एक मार्ग दिसायला, दुसरा कुठला मार्ग दिसायला का तुम्हाला? म्हणून या सर्किटला काय म्हटलेलं आहे आपण? सिरीज सर्किट, बरोबर? आता आपल्याला या सर्किटचं काय मेजर करायचंय? व्होल्टेज मेजर करायचं असेल, व्होल्टमीटर हे कधी पण आपण कशामध्ये जोडतो? पॅरलल मध्ये जोडतो. बघू शकता इथं आपण पॅरलल कशा प्रकारे कनेक्ट केलेला आहे. बघा, व्होल्टमीटर आहे आपल्या जवळ. हा आपण दिलेला सप्लाय जो आहे तो कोणता आहे? एसी सप्लाय आहे. म्हणून हे अॅममीटर सुद्धा कोणता आहे? एसीचा आहे. म्हणून हे एसीचा सिम्बॉल असा आहे. जो करंट आपली किंमत व दिशा बदलतो त्याला काय म्हणतो आपण? एसी सप्लाय. एसी सप्लायचं सिम्बॉल दिलं, बरोबर? म्हणजे हे कोणतं मीटर आहे? एसी सप्लायवर काम करणार आहे. हे सुद्धा एसी सप्लायवर काम केलं. आपण दिलेला सप्लाय किती आहे? 230 व्होल्ट आहे, बरोबर? 230 व्होल्ट कोणता आहे? एसी सप्लाय. म्हणजेच याला काय म्हणू शकतो आपण? सिंगल पेज सप्लाय सुद्धा म्हणू शकतो. आज आपल्याला याचं काय करायचंय? प्रॅक्टिकली पण बघायचंय. यामध्ये करंट सेमच असतो का? त्याच्यानंतर व्होल्टेज डिफरंट मिळते, म्हणजे प्रत्येक टोकाला वेगवेगळं मिळतंय का? ते आपल्याला प्रॅक्टिकली बघितल्यानंतरच त्यामध्ये काय होईल? समजेल सगळ्या गोष्टी. ते आपण आज बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला सामग्री या ठिकाणी जेवढा आपण घेतलेला आहे त्याच्यापैकी आपण काय घेतलेले आहे? लॅम्पला कनेक्ट करण्यासाठी 3 होल्डर घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. त्याच्यावर लॅम्प बसवण्यासाठी लॅम्प घेतलेला आहे. त्याच्यानंतर व्होल्टमीटरच्या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे? एक मल्टीमीटर घेतलेलं आहे. त्या मल्टीमीटरच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे? व्होल्टेज मेजर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला करंट मेजर करण्यासाठी डिजिटल क्लॅम्प मीटर घेतलेला आहे. याच्या साहाय्याने आपल्याला करंट मेजर करायचं आहे. करंट यामध्ये समान असतो का हे आपल्याला आज चेक करायचं आहे, बरोबर? त्याच्यामध्ये काय अडचण? करून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला हेच साठी आपण पहिलं टर्मिनल म्हणजे या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे काय केलेलं आहे? इथं या ठिकाणी पहिलं टोक लॅम्पचं, बरोबर? ते सोडलं. त्यानंतर पुढच्या टोकाला लॅम्पला जोडलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इथं आपण जोडत आहोत, जोडलेलं आहे. म्हणजे याचे आपण सिरीज मध्ये कनेक्शन करतोय, बघू शकता तुम्ही. तर हे असे आपण कनेक्शन केलेले आहेत. दिलेले आहे. आता आपल्याला सप्लायच्या टोकापासून सप्लाय घ्यायचंय. काय घ्यायचंय? सप्लाय घ्यायचा. आता तो आपण घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला दिलेल्या सर्किट मध्ये करंट सेम असतो,
व्होल्टेज डिफरंट मिळते का ते बघायचं आहे, बरोबर. तर ते बघूया. आता आपण त्या ठिकाणाहून सप्लाय घेतलेला आहे, म्हणजेच हा एल घेतलेला आहे आणि एन घेतलेला आहे. या ठिकाणी एल कोणता आहे आणि एन कोणता आहे आपण बघू शकता. या ठिकाणी लाईट आहे, या ठिकाणी न्यूट्रल आहे. आपल्या साध्या भाषेमध्ये आपण काय करू, लाईटच्या ठिकाणाहून लाईट घेऊ आणि न्यूट्रलच्या ठिकाणाहून न्यूट्रल घेऊया. घेतलेला आहे. आता आपण तिन्ही लॅम्प सिरीज मध्ये जोडलेले आहेत. सिरीज मध्ये जोडले, दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेजिस्टन्स एकत्र जोडले असतात. करंट वाहण्यास फक्त एकच मार्ग असतो, त्याला काय म्हणलं आपण, सिरीज सर्किट म्हणलं. आता या सिरीज मध्ये आपल्याला करंट चेक करायचा आहे. काय करंट चेक करायचा आहे? करंट हा सगळ्या ठिकाणी काय आला पाहिजे, काय आहे आपल्या जवळ, आय, बरोबर. टोटल करंट सुद्धा तेच येणार, I1 मध्ये तेच येणार, म्हणजे पहिल्या लॅम्पच्या पहिल्या टोकाला. त्याच्यानंतर I2 मध्ये तोच येणार आणि I3 मध्ये सुद्धा सेम येणार. तो येतो का नाही आपण चेक करूया. ते आपल्या जवळ काय आहे, क्लॅमीटर आहे. या क्लॅमीटरला आपल्याला काय करावं लागेल, सेट करावं लागेल. काय करावं लागेल, सेट करावं लागेल. आपण ते सेट करूया. तर याच्या साहाय्याने आपल्याला करंट मेजर करायचं. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये रीडिंग पण करंट किती आलेला आहे, 0.13 पहिल्या टोकाला. म्हणजे I1 मध्ये किती आलाय, 0.13 यायलाय. म्हणजे त्याच्यानंतर तिसऱ्या टर्मिनल मध्ये सुद्धा बघू शकता काय आहे, हा करंट बघू शकता. काय आहे करंट, 0.13 जवळपास बघू शकता तुम्ही, 0.13. सर्किट मध्ये करंट भाग असतो समान असतो. आपण बघितलेलं सुद्धा आहे, यामध्ये समान आहे का नाही ते पण चेक केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये जे स्टार्टिंगला व्होल्टेज मिळाले, स्टार्टिंगला व्होल्टेज, आता डिफरंट व्होल्टेज कसं असते ते चेक करूया आपण. ते आपण ह्याच्या साहाय्याने आपण काय करूया, व्होल्टेज मेजर करूया. स्टार्टिंगला दिलेलं व्होल्टेज किती आले आपल्या जवळ, 208 व्होल्ट आले. किती आले, 200. ह्याच्या प्रत्येक टोकाला आपण लावून बघूया. बघू शकता तुम्ही, पहिल्या टोकामध्ये किती आले, 58 व्होल्ट. किती आले, 58 व्होल्ट आले. त्याच्यानंतर V2 मध्ये काय येईल बघूया आपण, आणि त्याच्यानंतर V3 मध्ये काय येईल. या ठिकाणी किती आले बघा, 64 व्होल्ट आले. बघू शकता तुम्ही रीडिंग सुद्धा किती आहे, 64 व्होल्ट V2 मध्ये. V3 तिसरं टोक आहे, तर तिसऱ्या ठिकाणी बघू शकता किती आले, 85-86 व्होल्ट आले. आता यामध्ये आता व्होल्टेज, टोटल व्होल्टेज काढायचे आपल्याला, बरोबर. V1 प्लस V2 प्लस V3 बरोबर. आता ह्या तिन्हीची आपल्याला ऍडिशन करायची. आता पहिलं आपलं 58 आले, दुसरं किती आले, 64 आले, आणि तिसरं किती आले, 86 आले, बरोबर. 6 किती झाले, 10, 10 ना 18, 18ला 8, 8ला 1. बघू शकता, 6 12, 12 ना 8, 208. टोटल व्होल्टेज किती आलं आपलं, 208. अशा प्रकारे व्होल्टेजची सिरीज सर्किट मध्ये काय होते, विभागणी होते. आज आपण हे शिकलेलं आहे, सिरीज सर्किट कसं असतंय. सिरीज सर्किट मध्ये करंट वाहण्यास फक्त एकच मार्ग असतो, ते शिकलं. त्यानंतर सिरीज सर्किट मध्ये करंट मेजर करायला गेलं आपण, करंट वाहण्यास एकच मार्ग असल्यामुळे सगळ्या ठिकाणी काय आला आपला करंट, 0.13 एम्पियर आला होता. किती, 0.13 एम्पियर आला होता. त्याच्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये आपण सगळे लॅम्प घेतले, 100 वॅटचे घेतले. त्यामध्ये V1 मध्ये किती व्होल्ट आला आपलं,
58 व्होल्ट आलं होतं, V2 मध्ये 64 व्होल्ट, V3 मध्ये 86 व्होल्ट. या सगळ्यांची ऍडिशन केली, V1 V2 V3 या फॉर्म्युल्यानुसार आपण केल्यानंतर ऍडिशन किती आलं, 208 व्होल्ट. आणि इथं आयटी मध्ये बघितलं, स्टार्टिंगला करंट जो मिळाला ते I1 मध्ये मिळाला, I2 मध्ये मिळाला, I3 मध्ये सुद्धा आपल्याला तोच करंट मिळाला. असे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि हे व्हिडिओ तुम्हाला चांगला आवडला असेल तर तुम्ही काय करू शकता, हा व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून सगळ्यांना सिरीज सर्किट काय आहे हे सर्व त्यांना एक्सप्लेन केलेलं आहे, प्रॅक्टिकली पण आणि थेरॉटिकली पण त्यांच्या कन्सेप्ट सगळ्या याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहे. धन्यवाद.